दिनांक 3 तारखेला जी आमसभा होणार होती, अनेकदा काँग्रेसच्या काही नगरसेवकाकडून वारंवार 2 गटामध्ये जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण सुरू होते, त्याकरिता खऱ्या अर्थाने आदरणीय महापौर यांनी त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाचा अभ्यास करण्याकरिता व कोणत्याही पद्धतीचं एलिगन्स लागू नये याकरिता खऱ्या अर्थाने ही सभा काही दिवस समोर ढकललेली होती। असे असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गटनेते व काही नगरसेवक यांनी माहिती न घेता महापौरांच्या विरोधात स्वतःच्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर असताना सुद्धा निषेध नोंदवण्याचं जे कार्य केलेलं आहे ते निश्चितपणे चुकीचं आहे। खऱ्या अर्थाने नुकतीच जे 3 तारखेला सभा होणार होती ते न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आपण समोर ढकललेली आहे, ती पुन्हा होणार आहे। असं असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता, चर्चा न करता गटनेता व काही नगरसेवकांनी परस्पर आयुक्त कार्यालय येथे जाणे, कार्यालय बंद असताना आयुक्तांना घेराव करणे, महापौरांना फोन न करता, कोणतीही सूचना न करता, प्रदेश अध्यक्षाच्या स्पष्ट सूचना असताना की जे काही कॉप मेंबरची सदस्य निवडणूक आहे किंवा जे सिलेक्शन आहे ते आम्ही ज्या वेळेस सूचना करू त्यावेळेस घेण्यात यावी, अशा पद्धतीच्या सूचना असताना सुद्धा महापौरांना विश्वासात न घेता परस्पर फॉर्म भरणे, महापौरांना कोणतीही सूचना न देणे, वारंवार गटनेत्यांना महापौर यांनी फोन करून दूरध्वनीद्वारे चर्चेला बोलवले असता मी कुठेतरी बाहेर आहो आणि काही काळानंतर फोनच न उचलणे, अशा पद्धतीचं प्रकरण, अशा पद्धतीचं जे काही आचरण गटनेता व काही नगरसेवकाकडून होत आहे ते निश्चितपणे निषेधार्ह आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। प्रदेश अध्यक्षांना वारंवार आम्ही सूचना सुद्धा केल्या आहे आणि त्यांनी सुद्धा सूचना केल्या होत्या की हे प्रकरण आम्ही वरच्या लेवलनं बैठक करून तातडीने सोडवू। असं असताना सुद्धा परस्पर निर्णय घेणे व भारतीय जनता पक्षाला बदनाम करणे हे एकमेव धंदा गटनेता व काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसापासून उचललेला आहे आणि म्हणून आम्ही हा गटनेता बदलवून द्यावा व ज्या नगरसेवकांनी वारंवार महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र चालवलेलं आहे त्यांच्याबद्दल तक्रार प्रदेश अध्यक्ष साहेबांना आम्ही देणार आहोत, कारण की प्रदेश अध्यक्षांच्या सूचनाचं सुद्धा ते पालन करत नाही आहे। एकीकडे महानगरपालिकेचं कामकाज अतिशय व्यवस्थित सुरू असताना कुठेतरी स्वच्छता होत नाहीये, कुठेतरी कार्य बरोबर होत नाही, अशा पद्धतीची बदनामी महापौर व भारतीय जनता पक्षाची करण्याचं जे षडयंत्र काही नगरसेवक व गटनेत्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणे प्रदेश अध्यक्षाकडे आवाज उचलणार आहोत। आणि एक नगरसेविका म्हणतं की स्वच्छता चंद्रपूर शहरामध्ये होत नाहीये, खरं तर त्यांनी प्रभागात सुद्धा स्वच्छतेचा कधी नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न नाही केला आणि ते मात्र या ठिकाणी बोलते आहे की महानगरपालिकेत स्वच्छतेचा अभाव आहे। अशा पद्धतीचे विरोधाभास करणे, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि अशा पद्धतीचं कार्य या काही नगरसेवकांकडून व गटनेत्यांकडून सुरू आहे, निश्चितपणे हे काही चांगलं नाही। आज त्यांनी या ठिकाणी येऊन महापौरांना चर्चा करायची असती, वेळ घ्यायचा असता, साधारणपणे पक्षाची बदनामी न होता ती चर्चा सुद्धा होऊ शकली असती, परंतु भजन करणे, कीर्तन करणे, महानगरपालिकेच्या आवारातच बसून भजन करणे, पक्षाला बदनाम करणे व त्या ठिकाणी ज्या वेळेस प्रतिनिधी समजवण्यासाठी गेले त्यावेळेस महापौरांना व नगरसेवकांना, नगरसेविकांना धक्काबुक्की करणे, त्यांचा निषेध करणे व एवढ्यावरच न थांबता पोलीस तक्रार सुद्धा देणे, अशा पद्धतीचं कृत्य काही गटनेत्याच्या माध्यमातून काही नगरसेवकांनी चालवलेलं आहे आणि त्या कृत्यावर आम्ही सुद्धा आज त्यांची तक्रार दिलेली आहे। हे अशा पद्धतीचं आचरण कदापि भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि म्हणून याची तक्रार आम्ही प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत आणि या गटनेत्याची हकालपट्टी करावी याची विनंती सुद्धा प्रदेश अध्यक्ष साहेबांना करणार आहोत। व वारंवार जे नगरसेवक या ठिकाणी सर्व कामकाज चांगलं सुरू असताना, विकासाचे कामं चांगले सुरू असताना महापौरांना जे बदनाम करण्याचं षडयंत्र करते आहे अशांची सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत।